श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या जातकांनो सावधान. येणारे 48 तास तुमच्या आयुष्यात असा काही भूकंप घडवणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. साक्षात गुरुजींनी हा इशारा दिला आहे की तुमच्या नशिबाचे चक्र आता अशा एका वळणावर आले आहे जिथे प्रत्येक लपलेले सत्य आणि जवळच्या लोकांचे खरे चेहरे समोर येतील. तुम्हाला वाटत असेल की सर्व काही सुरळीत चाललं आहे, पण गुरुजींच्या मते तुमच्याच परिचयातील एक आस्तीन का साप तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी करत आहे. हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या अस्तित्वासाठी दिलेला एक दैवी संकेत आहे आणि या संकटात खंडोबा महाराजांची विशेष कृपा तुमच्यावर होणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी स्पष्ट सांगितले आहे की शनी आणि शुक्राचा हा महासंगम तुमच्या कुंडलीत एक भयानक वादळ घेऊन येत आहे. वृषभ राशीचा स्वामी स्वतः शुक्रदेव असून शनी त्याचा परम मित्र आहे. तरीही ही वेळ तुमची कठोर परीक्षा घेणारी ठरू शकते. जर तुम्ही आता हा इशारा दुर्लक्षित केला तर येणाऱ्या काळातील पश्चातापाला कोणतीही सीमा उरणार नाही. ज्याच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला तेच लोक तुमच्या विनाशाचा सापळा रचत आहेत की काय. गुरुजींच्या वाणीनुसार हा काळ तुमची खरी सत्व परीक्षा घेणारा ठरणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या भविष्यवाणीत अशा 7 चमत्कारी संकेताचा उल्लेख केला आहे जे साक्षात ईश्वरी शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. रात्री अचानक जाग येणे किंवा विशिष्ट आकडे वारंवार दिसणे हे साधे योगायोग नसून तुमच्या नशिबाची दिशा बदलणारी गुपिते आहेत. गुरुजी म्हणतात, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे हे तुमच्यासाठी अनिवार्य आहे, कारण यात सांगितलेला तो गुप्त मंत्र आणि विशेष उपाय तुम्हाला येणाऱ्या संकटापासून वाचवू शकतो. विनाकारण भीती बाळगू नका, पण गुरुजींनी सांगितलेले हे कटू सत्य स्वीकारून स्वतःला वाचवण्यासाठी सज्ज व्हा. तर वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या सांगण्यानुसार तुमच्या आयुष्यातील खोट्या नात्याचा आणि शत्रूचा भुरका फाटण्याची वेळ आता जवळ आली आहे. तुम्हाला तुमच्या आजूबाजूला वावरणारे असे काही लोक आहेत जे तुमच्या समोर गोड बोलतात पण पाठीमागे तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखण्यासाठी कट रचत आहेत. गुरुजी इशारा देतात, वृषभ राशीच्या व्यक्ती ज्यांच्या सोशिक आणि शांत स्वभावामुळे वारंवार फसवल्या जातात, आता असा काळ सुरू झाला आहे जिथे नियती या कपटी लोकांचे खरे चेहरे तुमच्या समोर आणणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी बागात एका विशेष गोष्टीवर भर दिला आहे. तुमचा शत्रू चालक असू शकतो, तो ईश्वरी न्यायापेक्षा मोठा नाही. तुम्हाला कदाचित वाटत असेल की तुमची कुणाशीही वैर नाही, परंतु तुमची प्रगती आणि यश हेच अनेकांच्या डोळ्यातील खुपसणारे शल्य बनले आहे. जे लोक तुमच्या दुःखात सुखाचा अनुभव घेतात त्यांना आता त्यांच्या कर्माची फळे भोगावी लागतील. सत्याचा हा प्रकाश इतका प्रखर असेल की खोटेपणाचा कोणताही पडदा त्यासमोर टिकणार नाही आणि तुम्हाला समजेल सापाच्या रूपात मित्र कोण होता. तर वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार आता तुमच्या कुंडलीत शनी आणि शुक्र या 2 बलाढ्य ग्रहाचा असा महासंगम होत आहे जो तुमच्या नशिबाचे संपूर्ण चित्रच पालटून टाकणार आहे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आणि कर्मदाता शनी यांच्यातील ही युती अत्यंत शक्तिशाली आहे. गुरुजी स्पष्ट सांगतात की हा काळ म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी नशिबाची पलटी ठरणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ज्या आर्थिक अडचणीचा आणि मानसिक त्रासाचा सामना करत आहात तो आता संपण्याच्या मार्गावर आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या परिवर्तनाकडे एका एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा सल्ला दिला आहे. शनिदेव सध्या तुमची कठोर परीक्षा घेत आहेत, विशेषतः तुमच्या प्रामाणिकपणाची. जेव्हा शनी आणि शुक्र एकत्र येतात तेव्हा तुमच्या रखडलेल्या कामांना मोठी गती मिळते आणि चैनीच्या वस्तूचा लाभ होतो. गुरुजींच्या मते तुमच्या मेहनतीचे फळ मिळवण्याची वेळ आता जवळ आली आहे. तुमच्या साध्या राहणीमानावर हसणारे लोक आता तुमचे वैभव पाहून
थक्क होतील, कारण हा दैवी संयोग तुमच्यासाठी सुवर्ण काळाची दारे उघडत आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, आता गुरुजींनी त्या गुप्त रहस्याचा उलगडा केला आहे, जे तुमच्या भोवती असलेले सर्व नकारात्मक पाश एका क्षणात तोडून टाकू शकते. जेव्हा संकटे चहूबाजूंनी घेरतात, तेव्हा साक्षात जेजुरीचा राजा कुलदैवत खंडोबा महाराजांचा आशीर्वाद तुमच्या मदतीला धावून येतो. गुरुजींनी या भागात एका अशा दिव्य आणि शक्तिशाली मंत्राचा उल्लेख केला आहे, जो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा दूर करण्याची आणि शत्रूच्या कपट जाळाला भस्म करण्याची ताकद ठेवतो. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेला तो मंत्र आहे ओम नमो जी मार्तंड भैरवाय सर्व संकट निवारणाय एळकोट एळकोट घेरी एकोट. या मंत्राचा उच्चार करताच तुमच्या मनातील भीती आणि नकारात्मक विचार नाहीसे होतील. गुरुजी म्हणतात, हा मंत्र केवळ शब्द नसून एक प्रचंड चैतन्य आहे, जो तुमच्या प्रगतीमधील अदृश्य अडथळे पाडण्यासाठी आणि जीवनात खंडोबा महाराजांची कृपा मिळवून देण्यासाठी आहे. ज्या क्षणी तुम्ही पूर्ण श्रद्धेने हा जप कराल, त्या क्षणापासून नशिबाचे बंद दरवाजे आपोआप उघडायला सुरुवात होईल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी त्या 7 गूढ संकेताचा उलगडा केला आहे, जे साक्षात ईश्वरी शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. तुम्ही त्यांना निव्वळ योगायोग समजत आहात. गुरुजींच्या मते, जर तुम्हाला मध्यरात्री अचानक 2:30 ते 3:45 या वेळेत जाग येत असेल, तर समजा की तुमच्या कुलदेवतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. तसेच जर तुम्हाला वारंवार 111, 222 किंवा 777 यासारखे एंजल्स नंबर दिसत असतील, तर समजून जा, नियती तुमच्या आयुष्यात काहीतरी घटित आणि मोठे घडवून आणण्याच्या तयारीत आहे. हे संकेत म्हणजे तुमच्या नशिबाचा दरवाजा ठोठावणारी दैवी साथ आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या भविष्यवाणीत आणखी एका धक्कादायक संकेताचा उल्लेख केला आहे, जो म्हणजे तुमच्या आयुष्यातून अनेक वर्षापूर्वी निघून गेलेले लोक अचानक तुमच्या संपर्कात येणे, किंवा स्वप्नात पांढरे गाय, फुलांची बाग किंवा साक्षात कुलदेवतेचा पिवळा भंडारा दिसणे. हे संकेत साधे नाहीत, तर ते तुमच्या भविष्यातील सुखाची आणि संकटातून मुक्तीची चाहूल देत आहेत. गुरुजी म्हणतात, या संकेतांना हलक्यात घेऊ नका, कारण वृषभ राशीच्या जातकांसाठी हे त्यांच्या जीवनातील सर्वात मोठ्या भाग्यशाली बदलाचे लक्षण असू शकते. तर वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या भविष्यवाणीतील हा सर्वात थरारक भविष्यवाणी आहे. गुरुजी म्हणतात, माणूस कर्माने मोठा होतो, पण काही अजाणतेपणे केलेल्या चुका त्याला थेट विनाशाच्या खाईत ढकलतात. वृषभ राशीच्या जातकांनी साक्षात खंडोबा महाराजाच्या साक्षीने या 3 भयंकर चुकांपासून आजच लांब राहा. घरातील स्त्रीचा अपमान आणि अश्रू. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे, जो स्त्री शक्ती आणि लक्ष्मीचे प्रतीक मानला जातो. जर तुम्ही तुमच्या घरातील लक्ष्मीचा म्हणजे आई, पत्नी किंवा बहिणीचा अनादर केला, तर तुमच्या आयुष्यातील सुखशांती कायमची नष्ट होऊ शकते. वृषभ राशीचे लोक सुशिक असले तरी भावनेच्या भरात आपल्या भविष्यातील योजना चुकीच्या लोकांसमोर बोलून दाखवतात. तुमची प्रगती पाहण्याऐवजी ती कशी थांबवता येईल याचाच विचार करणारे लोक तुमच्या आजूबाजूला आहेत. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत मित्रांनो, ते गुपित ठेवा. 3 संध्याकाळच्या वेळी निद्रा किंवा नकारात्मक बोलणे टाळा. सूर्यास्ताच्या वेळी झोपणे किंवा तोंडातून अशुभ शब्द काढणे ही 3री महाचूक आहे. गुरुजींच्या मते, यावेळी जर तुम्ही माझं नशीबच खराब आहे असं नकारात्मक बोललात, तर साक्षात शनिदेव तुमच्या प्रगतीचा मार्ग कायमचा रोखून धरतात. तर वृषभ राशीच्या जातकांनो, सध्या तुमच्यावर सुरू असलेली ही कठीण परीक्षा संपवण्यासाठी गुरुजींनी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगितला आहे. शनिवारी काळ्या कुत्र्याला किंवा कावळ्याला मोहरीच्या तेलाने लावलेली
पोळी श्रद्धेने खाऊ घाला. तसेच कुलदैवत खंडोबा महाराजांचे स्मरण करून पिवळा भंडारा कपाळाला लावा आणि गरिबांना अन्नाचे दान करा. हा एक छोटासा उपाय तुमच्या आयुष्यातील संकटे आणि ग्रहाचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यास मदत करेल. वृषभ राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे ती या संकटाविरुद्ध उभे राहण्याची आणि देवाचा आशीर्वाद घेण्याची. मनात श्रद्धा ठेवा आणि म्हणा, हे खंडोबा महाराज, आमच्यावर कृपा करा आणि आमची सर्व संकटे दूर करा. जर तुम्हाला गुरुजींनी दिलेली ही माहिती आणि संकेत मनापासून पटले असतील तर ह्या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून भविष्यातील असेच गुड 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 सु- गूढ संकेत तुम्हाला वेळेवर मिळतील. कमेंटमध्ये मोठ्या भक्तीने लिहा, येळकोट येळकोट घेरी येळकोट, खंडोबा महाराज तुमचे रक्षण करोत.